तांदळाचं मोदक म्हटलं ना की तुम्हाला पण टेन्शन येतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. काय करायचं, तांदळाच्या पिठाची गोळी घ्यायची आणि प्लास्टिकच्या पेपरला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि मध्ये गोळी ठेवून लाटण्याने लाटून घ्यायची. म्हणजे काय होतं, लाटण्याला अजिबात पारी चिकटत नाही. पातळ अशी पारी लाटली जाते आणि पारी पातळ झाली ना की मोदकही छानच होतो. हे बघा, पातळ अशी पारी तयार होते. थांबा तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झाली ना. हे बघा ना, मस्त पातळ झाली. आता आपण सारण भरू याच्यात. हे बघा, हे सारण भरपूर असं सारण भरायचं आणि चिमटीने अशी पाकळ्या पाडायच्या. बघा, सारख्या पाण्याचा हात लावायचा असा आणि पाकळ्या सारख्या पाडायच्या. किती छान पाकळ्या पडतात बघा. छान अशा पाकळ्या तयार झाल्यात. आता काय करायचं, थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि हलक्या हाताने मोदक तयार करायचे. हे बघा, असा बंद करायचा. हा बघा, छान मोदक आपला तयार होतोय. आणि हे बघा, वर जे पीठ येतं ना, थोडं हलका हात घ्यायचा आणि गोल गोल फिरवायचं. हे बघा, आणि हे वर पीठ येतं ना, हे काढून टाकायचं. बघा, आपला मोदक किती देखणा झाला आहे बघा ना. छान मोदक तयार झाला आहे. मग यावर्षी तांदळाचे मोदक करताना अजिबात टेन्शन घ्यायचं ना बरं का. बाप्पाचं नाव घ्यायचं आणि मोदक करायला बसायचं. गणपती बाप्पा मोरया.